नमस्कार मंडळी, कसे आहात? होप सो मस्त मजेत आणि आनंदी असताल. मी सोनल तुम्हा सर्वांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज जेव्हा ऑफिसवरून निघाले तेव्हा बाहेरच मला एकदम असा फ्रेश भाजीपाला दिसला. म्हटलं चला हा फ्रेश भाजीपाला आपल्या फ्रीजची शोभा आणखीन वाढवेल. मग काय घेऊनच टाकला. आता मी भाजीपाल्यात ही छान अशी फ्रेश मेथीची भाजी, सोबत कोथिंबीर, पालक भाजी आणि मुळा पण घेतला बरं का. त्यासोबतच माझ्या पार्थला आवडणारे बटाटे, टोमॅटो आणि गाजर काकडी. आणि वेट कमी करायचं म्हटल्यावर बीट विसरून कसं चालेल, बीट पण घेतलं. जेव्हा आपण वर्किंग असतो आणि दररोज सकाळी निघाल्यानंतर ऑफिसवरून आपण संध्याकाळी येतो ना, तेव्हा आपल्याला हे फ्रेश भाजीपाला म्हणा किंवा मग दररोज मार्केटला जाऊन काहीतरी वेगळी गोष्ट आणणं म्हणा होत नाही. माझ्यासारखेच तुमचे पण हाल असतील, बरोबर ना? मग त्यासाठी आपण काय करतो, एकदाच गेलो तर घेऊन येतो. पण हाच फ्रेश आणलेला भाजीपाला आपल्या फ्रीजमध्ये फ्रेश पण राहिला पाहिजे ना 4-5 दिवस. त्यासाठी मी ना, जेव्हा कधी आपल्या घरात फ्रेश भाजीपाला येतो ना, तेव्हाच माझं फ्रीज ऑर्गनाईज करून घेते. आता ते कसं ऑर्गनाईज करते ते तुम्ही पुढे बघा. मी माझ्या फ्रीजसाठी मेशोवरनं हे छोटे कंटेनर ऑर्डर केले होते आणि त्याचा फायदा मला कसा झाला ते बघा. 15 दिवसापूर्वी आणलेला कढीपत्ता पण किती फ्रेश वाटतो. आणि त्यासोबतच फ्रीज कवर आणि तुम्हाला हे पिंक दिसणारे जे प्लॅस्टिक कवर आहेत ना, ते पण मी ऑर्डर केले होते आणि त्याचा पण मला पुरेपूर फायदा झाला आहे. माझ्या फ्रीजचे ग्लासेस बघा आहे तसेच आहेत, त्याला कोणत्याही प्रकारचा डाग पडलेला नाही. जेव्हा कधी मी भाजीपाला आणते ना, तेव्हा सगळ्यात पहिले हे कंटेनर मी छान असे स्वच्छ करून घेते आणि ते एकीकडे सुकायला ठेवते. सोबतच हे प्लॅस्टिकचे पेपर आहेत ना, त्याला थोडंसं ओलं फडकं मारून घेते. जेव्हापासून बाई आली आहे ना, तर बाईची या कामासाठी मला पुरेपूर मदत होती आहे. मी किंवा पारचे बाबा भाजीपाला घेऊन आले ना, की बाई ते लगेच निवडायला घेते. आणि जेव्हा बाई नव्हती तेव्हा पण मी हेच करायचे. एक वेळी बाकीचे कामं साईडला ठेवायचे, पण भाजीपाला निवडून घ्यायची. कारण आपण तसाच तो फ्रीजमध्ये भरला ना, तर लवकरच खराब होतो. आता बाईला भाजीपाला निवडूपर्यंत ना, मी परत पूर्ण फ्रीज साफ करून घेतलं आणि फ्रीजच्या एका साईडला ठेवलेले सगळे मसाले काढून परत व्यवस्थित पुसून सगळं लावून दिलं. मसाल्याचे पॅकेट जर मी खोललेले असले ना, तर ते मी फ्रीजमध्येच ठेवते. आणि मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, आपल्या घरातील कडधान्य जर आपण बघा बरणी किंवा डब्यामध्ये स्टोअर केले तर त्याला लवकरच किडे लागतात. तर तेच तुम्ही जर फ्रीजमध्ये घातले किंवा फ्रीजमध्ये ठेवले ना, तर त्याला लवकर ते खराब होत नाही आणि किडे पण लागत नाही. ट्राय नक्की करून बघा. सगळं फ्रीज छान असं क्लीन झाल्यानंतर ना, सुकलेले प्लॅस्टिक कवर मी त्यावर मांडलेत आणि त्यानंतर कंटेनर पण सुकले होते, तर प्रत्येक भाजीपाला मी ह्या कंटेनरमध्ये भरून ठेवला. आता तुम्हाला कधी असं आढळलं आहे का, की आपण हिरवे लिंब जर फ्रीजमध्ये ठेवले तर ते 2-3 दिवसातच पिवळे पडतात किंवा खराब होऊन जातात. तेच तुम्ही असे पेपरमध्ये रॅपिंग करून जर ठेवलेत ना, तर ते खूप दिवस आपल्याकडे टिकून असतात. वर्किंग बायका म्हणा किंवा घरी हाऊसवाईफ जरी असल्या तरी दिवसभराचे एवढे सगळे कामं असतात ना, की अशा छोट्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही आणि मग त्याच गोष्टी आपल्या खराब होऊन जातात. जर तुम्ही अशा पद्धतीने दर 4 दिवसातनं एकदा जरी फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवलं ना, तर आपलं सामान पण व्यवस्थित राहतं, आपला भाजीपाला पण खराब होत नाही. आता फ्रीजर खालचा सगळ्यात पहिला जो फ्रीजचा कप्पा असतो ना, त्यात मी दूध, दही किंवा आपल्या घरातील इतर कोणत्या वस्तू असेल ना, तर त्या स्टोअर करून ठेवते. त्यानंतर त्याच्या खालच्या लेअरमध्ये मी आपले सगळे कंटेनर ठेवते आणि त्याच्या पण खाली जर एक्स्ट्राची माझी कोणती भाजी वगैरे असेल ना, तर मी ती ठेवते. अशा पद्धतीने आपण जर फ्रीज ऑर्गनाईज केलं तर खूप साऱ्या भाज्या असताना पण आपलं फ्रीज एकदम सुटसुटीत असं वाटतं. आणि ऑर्गनाईज झाल्यानंतर हा माझा फ्रीजचा शेवटचा लूक. आशा करते माझ्या या छोट्या टिप्स तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय.